नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कॅप राउंड 1 साठी ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याबाबत माहिती घेणार आहोत. ऑप्शन फॉर्म 1 भरण्यासाठी प्रायमरी कंडिशन अशी आहे की विद्यार्थ्याचं नाव हे फायनल मेरिट लिस्टमध्ये असायला हवं. ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव नाही आहे अशा विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 साठी किंवा इतर कॅप राउंडसाठी ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरता येईल. आता आपण कॅप राउंड 1 साठी ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याबाबत माहिती घेऊया. तर आपण पाहू शकता या ठिकाणी स्क्रीनवरती ज्या विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन फॉर्म भरून कंप्लीट आहे आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे अशा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं स्क्रीनवरती स्टेटस दाखवण्यात येतो. स्टेटस ऑफ दी ऑप्शन फॉर्म सबमिशन अँड कन्फर्मेशन फॉर कॅप राउंड 1, इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड 1. आता सर्वप्रथम ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आपण प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म या बटनवर क्लिक करा. ऑप्शन फॉर्म हे एकूण 4 टप्प्यामध्ये आपल्याला डिवाइड करून देण्यात आलेला आहे. त्यामध्ये पहिला टप्पा आहे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, दुसरा टप्पा आहे सेट युअर प्रेफरन्सेस, तिसरा टप्पा आहे ऑप्शन फॉर्म समरी आणि चौथा टप्पा आहे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. तर पहिल्या स्टेपमध्ये आपण इन्स्टिट्यूटची चॉईस निवडायचा आहे. चॉईस निवडण्याआधी आपण सर्वप्रथम व्ह्यू पर्सनल इन्फॉर्मेशन अँड इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन यावरती क्लिक करा. आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म ज्या कॅटेगरीनुसार कन्फर्म झालेला आहे त्याची सर्व बेसिक माहिती ह्यामध्ये आपल्याला दिसते आणि ह्याच बेसिक माहितीनुसार आपल्याला जे एलिजिबल चॉईस कोड आहेत इन्स्टिट्यूट निहाय ते चॉईस कोड आपल्याला दाखवण्यात येतात. तर ही माहिती आपण सर्वप्रथम पाहून घ्यावी. त्यानंतर काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत, काही शॉर्ट फॉर्म आहेत जे आपल्याला काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी आपण वाचून घ्या. त्यानंतर सिलेक्ट कोर्स नेम याच्या पुढील ड्रॉपडाऊनवरती क्लिक करा आणि आपल्याला ज्या ब्रँचमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे ती ब्रँच इथून सिलेक्ट करा. जसं की आता आपण कॉम्प्युटर सायन्स जर का आपल्याला ह्या ब्रँचमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, इंटरेस्टेड आहात तर आपण कॉम्प्युटर सायन्स असे सिलेक्ट करा. जर आपल्याला मल्टिपल ब्रँचेस आपल्याला इंटरेस्टेड आहेत तर आपण ह्या ठिकाणी पहिली ब्रँच सिलेक्ट करा, त्याचे एक चॉईस कोड ॲड करा आणि मग पुन्हा दुसरी ब्रँच सिलेक्ट करा. आपण सर्वप्रथम कॉम्प्युटर सायन्स सिलेक्ट करूया. त्यानंतर ह्या ठिकाणी युनिव्हर्सिटीचा फिल्टर आहे. आपण काही स्पेसिफिक युनिव्हर्सिटीमध्ये इंटरेस्ट असाल तर आपण ती स्पेसिफिक युनिव्हर्सिटी या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. अदरवाईज आपण ऑल हे सिलेक्ट करून सर्व युनिव्हर्सिटीमध्ये असणारे ह्या कोर्सच्या रिगार्डिंग आपल्याला चॉईस कोड दिसतील. दुसरा आहे डिस्ट्रिक्ट. यामध्ये आपण डिस्ट्रिक्टचा फिल्टर लावू शकता. एखाद्या स्पेसिफिक जिल्ह्यामधील जर का आपल्याला संस्था पाहायची असेल तर आपण त्या स्पेसिफिक जिल्हा आपण ह्या ठिकाणी निवडू शकता. अदरवाईज ऑल हे ऑप्शन आपण ठेवा. सिमिलरली सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस, ॲडेड, अनॲडेड, गव्हर्नमेंट, युनिव्हर्सिटी ह्या सगळ्या गोष्टी आपण इथून पाहू शकता. इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस स्टेटस आपण ह्यातनं दोन्हीपैकी कुठला जो आहे तो निवडू शकतो, अदरवाईज ऑल ठेवू शकता. आता काही स्पेसिफिक इन्स्टिट्यूट आहेत जे मायनॉरिटीच्या अंडर येतात. जर का त्या ठिकाणी हा कोर्स अवेलेबल असेल तर आपण त्या स्पेसिफिक मायनॉरिटीची सिलेक्ट करून आपण ते पाहू शकता आणि एलिजिबल असाल तर आपण ते ॲड पण करू शकता. अदरवाईज आपण ऑल हे ऑप्शन ठेवा. दुसरा पार्ट आहे TFWS. TFWSमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून TFWSचा क्लेम केला आहे त्या विद्यार्थ्यांना इथे येस किंवा नो करण्याचं प्रोव्हिजन असतं. अदरवाईज हा ऑप्शन आपण पाहू शकता. बाय डिफॉल्ट हा डिसअपिअर होतो. ओके. त्यानंतर आपण सर्च ह्या बटनवरती क्लिक करा. तर आपण पाहू शकता आपल्या फिल्टरनुसार आपल्या कोर्स नेमनुसार आपल्याला काही युनिव्हर्सिटी नेम त्यांचा चॉईस कोड हा दाखवण्यात आलेला आहे.
तर आपण तो केअरफुली बघून घ्यायचा आहे आणि त्यातनं जे आपल्या पसंतीचे आहे ते आपल्याला सिलेक्टच्या समोरील क्लिक बॉक्सवरती क्लिक करून ॲड सिलेक्टेड ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे. ओके, हे करत असताना ह्या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट ॲडिशनली हेल्प म्हणून दिलेली आहे, ते म्हणजे त्या रिस्पेक्टिव्ह कोर्सला मागच्या वर्षी किती कट ऑफ होता ह्या पर्टिक्युलर चॉईस कोडसाठी. तर आपण ते ॲज अ रेफरन्स म्हणून घेऊ शकता की ह्या ठिकाणी लागणारं मेरिट हे नॉर्मली किती असतं. तर आपण हे कट ऑफ मार्क्सवरती क्लिक करा आणि आता ह्या ठिकाणी इन्स्टिट्यूट कोड 02666 मंगलदीप कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ओके, कोर्स कॉम्प्युटर सायन्स, ह्या कोर्ससाठी लास्ट इयरला कट ऑफ जो होता तो सीट टाईपनुसार आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. तर आपण हा अंदाज घेऊ शकता ह्या ठिकाणी की ह्या ठिकाणी कॅपराउंड 1साठी, ओके, जर का कॅटेगरी 3चा विद्यार्थी असेल तर PCM 2025 आहे हा, त्याच्यामुळे 62 आजच्या आसपास त्याचा कट ऑफ लागला होता. इथं ती कट ऑफची रँक आहे आणि त्या विद्यार्थ्याला पडलेलं ते लास्ट विद्यार्थ्याचं मार्क्स आहेत ह्या ठिकाणी. ओके, तर त्याच्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा आपण रेफरन्स म्हणून घेऊ शकता. ही माहिती पूर्णपणे डायनॅमिक आहे. डायनॅमिक म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे प्रत्येक वर्षी चेंज होतं. विद्यार्थ्याच्या इच्छा आणि त्यांचा काउंट, त्यांचं इंटरेस्ट पाहता हा जो कट ऑफ मार्क्स आहे हा बदलू शकतो. आपल्याला फक्त हे रेफरन्ससाठी दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला चॉईस निवडण्यामध्ये इझी होईल. तर ह्या गोष्टीचा आपण रेफरन्स घ्या. त्यानंतर ना आपण सिलेक्ट करा आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करा. आता आपण पाहू शकता या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सच्या 2 ब्रांचेस हे मी ॲड केलेले आहेत. आता आपण आणखीन काही ऑप्शन ॲड करून घेऊया. जसं की कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम हे आपण सर्च करूया. सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता ह्या ठिकाणी पुन्हा आपल्याला काही युनिव्हर्सिटीचे नावं ह्या ठिकाणी आलेले आहेत त्या चॉईस कोडच्या अंतर्गत. तर आपण पुन्हा ते ॲड करून घेऊया. तर आता टोटल माझे ऑप्शन ह्या ठिकाणी आपल्याला दिसतात. आता मला एखादा ऑप्शन जर का ह्यातनं काढायचा असेल तर आपण तो सिलेक्ट करा आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन या बटनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आता फक्त 4 ऑप्शन ह्या ठिकाणी राहिलेले आहेत. ओके, ह्याच्यानंतर आपल्याला नव्यानं दुसरं ॲड करायचं असेल तर आपण इथे करू शकता. जसं की आता कोर्स नेम सिव्हिल केलं आणि ह्या ठिकाणी मी बघू शकता आपण सिव्हिलचे भरपूर असे ब्रांचेस आलेले आहेत. ओके, आता आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रिक्टचा फंक्शन फिल्टर लावायचा असेल तर आपण डिस्ट्रिक्टचा या ठिकाणी फिल्टर लावा. पुन्हा सर्च करा. आता ही संस्था सर्व पुण्यातल्या आहेत. ओके, तर आपण ह्याच्या पुढे सिलेक्ट बटनवरती क्लिक करा. आपल्याला हवे तेवढे ऑप्शन ह्या ठिकाणी निवडा. त्या चॉईस कोडचा मागील वर्षी कट ऑफ किती होता तो आपण इथे क्लिक करून आपण इथे पाहू शकता. प्रत्येक कॅटेगरी आणि सीट टाईपनुसार हा कट ऑफ वेगळा असतो. कट ऑफ झाल्यानंतर ना आपण ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करा. तर आता बघू शकता आपण या ठिकाणी माझे ऑप्शन्स 11 झालेले आहेत. एकदा पूर्णपणे तुमची लिस्ट शॉर्टलिस्ट झाली की सेव्ह अँड प्रोसीड करा. अशा पद्धतीने आपण स्टेप 1 संस्था निवडण्याची प्रोसेस आपण संपवलेली आहे. आता सेट 2 म्हणजे आपल्याला इथं प्रेफरन्स निवडलेल्या संस्थांना द्यायचा आहे. प्रेफरन्स म्हणजे आपण निवडलेल्या संस्थाला त्यापैकी जीच आपल्या इच्छानुसार सर्वप्रथम संस्था येईल ती संस्थाला आपण 1 नंबर द्याल आणि कमी इंटरेस्टला असलेली संस्था आपण 2 नंबरला द्याल. ओके, तर आपण सेट प्रेफरन्स देत असताना आपण कुठल्याही चेकबॉक्सवरती क्लिक करा. त्याचा प्रेफरन्स नंबर बाय डिफॉल्ट सेट होत राहील. ओके, तो इन्क्रीजिंग फॉर्मॅटमध्ये आहे. जसा आपण 1 वरती क्लिक केला त्याला 1 नंबर सेट होतो, सेकंड टाईम क्लिक केला की त्याला 2 नंबर सेट होतो. आता इथे मी सिव्हिल इंजिनिअरिंगला सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला 1 नंबर दिला माझा ऑप्शन.
त्यानंतर मला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये SSPMला 2 नंबरला दिला. अशा पद्धतीने आपल्याला प्रेफरन्स नंबर निवडलेल्या सर्व संस्थांना द्यायचा आहे. अशा सर्व संस्थांना प्रेफरन्स नंबर देऊन झाल्यानंतर ना सेव्ह अँड प्रोसीड ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे. जर ह्या ठिकाणी आपला नेट स्लो असेल किंवा काही कारणास्तव आपल्याला डुप्लिकेट प्रेफरन्स नंबर जर का अलर्ट आला तर त्यावेळेस आपल्याला रिसेट माय प्रेफरन्स या बटनवरती क्लिक करून पुन्हा एकदा प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी भरपूर सारे संस्था निवडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स देत असताना 25-25च्या बॅचेसमध्ये आपण प्रेफरन्स नंबर द्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून हा पेज जो आहे तो टाइम आउट होणार नाही. आता सर्व संस्थांना आपण प्रेफरन्स दिल्यानंतर ना सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करा. आता स्टेप नंबर 3 यामध्ये आपण निवडलेल्या संस्थांना दिलेल्या प्रेफरन्सनुसार आपल्याला एकदा पूर्णपणे माहिती इथे दाखवण्यात येते. ही माहिती पूर्ण काळजीपूर्वक पहा आणि जर आपल्याला पुन्हा ह्याच्यामध्ये काही चेंज करायचं असेल तर आपण इथे स्टेप नंबर 2 वरती क्लिक करा आणि पुन्हा आपल्या इच्छेनुसार पुन्हा प्रेफरन्स आपण देऊ शकता. ओके, क्लिक करा त्या बटन समोर, नाहीतर पुन्हा रिसेट करा आणि पुन्हा नव्याने आपण ऑप्शन प्रेफरन्स द्या. प्रेफरन्स देत असताना ही गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की जर का कॅप राऊंड 1 मध्ये आपण निवडलेल्या संस्थांपैकी पहिली संस्थेवरती जर का तुमचं अलॉटमेंट झालं तर त्या संस्थेवरती तुम्हाला ॲडमिशन घेणं हे कंपल्सरी आहे. आणि जर आपण ॲडमिशन नाही घेतलात तर त्या ठिकाणी आपल्याला केलेलं अलॉटमेंट हे कॅन्सल होतं आणि आपण पुढील कुठल्याही कॅप राऊंडसाठी इलिजिबल राहत नाही. त्यामुळे जी संस्था आपण निवडताय ती पुन्हा सेव्ह अँड प्रोसीड करा. तर आता आपल्याला पुन्हा एकदा समरी पेजमध्ये सर्व इन्स्टिट्यूटची माहिती, त्यांचा प्रेफरन्स नंबर, त्यांचा नेम, कोर्स नेम आणि चॉईस कोड दाखवण्यात आलेला आहे. आता ह्यामध्ये TFWS वाले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी शॉर्टलिस्ट युअर ऑप्शनमध्ये TFWSला येस किंवा नो करण्यासाठी त्यांना ऑप्शन येतो. एकदा ते येस केल्यानंतर ते फक्त कोर्स नेम चेंज करतात आणि त्यांना फक्त TFWSचेच ऑप्शन दिसतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण ज्या कोर्सच्या अंतर्गत TFWSचा ऑप्शन निवडताय त्या ठिकाणी तो निवडल्यानंतर पुन्हा ह्या ठिकाणी नो करा. कारण जर का फक्त आपण TFWSचे चॉईस कोड निवडले तर TFWSला हे पर कोर्स एकच सीट असते आणि त्या सीट निहाय मेरिट हे जास्त लागतं. त्यामुळे त्या ठिकाणी इतर विद्यार्थ्यांचं मेरिटनुसार आपल्याला तिथे प्रेफरन्स दिला जात नाही, कारण आपण विदाऊट TF कोर्सचा त्या कोर्ससाठी त्या इन्स्टिट्यूटचा ऑप्शन फॉर्ममध्ये संस्था ॲड केलेले नसतात. त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची आहे की TFWS जर का चॉईस कोडच्या लास्टला T हे ऑप्शन आलं याचा अर्थ असा होतो की तो चॉईस कोड TFWSसाठी आहे. ट्यूशन फी वेवर स्कीमच्या अंतर्गत तो चॉईस कोड आपल्याला इथे दाखवण्यात येतो. आपण सर्व प्रकारचे जे ऑप्शन या ठिकाणी चॉईस कोड दिसतात ते आपण आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये निवडले पाहिजे. एकाच संस्थाचे 2 चॉईस कोड असू शकतात एकाच कोर्ससाठी. कॉम्प्युटर सायन्स नॉर्मल चॉईस कोड त्याच्यामध्ये T नसतो आणि कॉम्प्युटर सायन्स ज्याच्यामध्ये TFWS सीट आहे त्याला लास्टला T असतं. ओके, तर आपण ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. पुन्हा आपण स्टेप नंबर 3 मध्ये येऊयात. तर एकदाच हे सर्वप्रथम सर्व लिस्ट फायनल झाली की त्यानंतर आपण लास्ट स्टेपवर जाऊया, सेव्ह अँड प्रोसीड. आता ह्या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत जे मी आपल्याला वाचून दाखवतो. जर उमेदवारास त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झाल्यास असे वाटप प्रणालीतून आपोआप गोठवले जाईल व उमेदवार या जागेचा स्वीकार करावा लागेल. असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. अशा उमेदवारांना नंतर त्याच्या लॉग इनद्वारे कागदपत्राची पडताळणी
ऑनलाईन पूर्ण करून जागा स्वीकृती शुल्क भरणे गरजेचे आहे. तदनंतर असे उमेदवार वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या संस्थेमध्ये विहित वेळेत हजर होतील. जर अशा उमेदवाराने त्याच्या लॉग इनद्वारे ऑनलाईन सीट स्वीकृती पूर्ण केली नाही तर ते त्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेवरील हक्क आपोआप गमावतील आणि ती जागा पुढील फेरीसाठी उपलब्ध होईल. अशा उमेदवाराकरिता करण्यात आलेले पहिल्या पसंती क्रमावरील ऑटो फ्रीज हे जागा वाटप अंतिम राहील. ओके. आणि ज्या उमेदवारांना पहिला क्रमांक सोडून इतर कुठल्याही क्रमांकावरचं जर का अलॉटमेंट झालं असेल म्हणजे जागा वाटप करण्यात आली असेल तर अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये बेटरमेंट किंवा फ्रीज असे 2 ऑप्शन दिसतील. ओके. एक तुम्ही बेटरमेंट करून कॅप राऊंड 2ला पण जाऊ शकता, फ्रीज करून त्या संस्थेमध्ये आपण ॲडमिशन पण घेऊ शकता. पण फ्रीज केल्यानंतर जर का आपण ॲडमिशन नाही घेतलात तर सेम कंडिशनमध्ये आपण कॅप राऊंडमधनं बाहेर जाऊ शकतो आणि पुढील कुठल्याही राऊंडमध्ये आपण पुन्हा एलिजिबल होत नाही. त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरत असताना प्रेफरन्स देत असताना अशा पद्धतीने द्या, आपल्या आवडीनुसार ती संस्था आपल्याला भेटेल. सर्व सूचना वाचून झाल्यावरती आपण या ठिकाणी प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर ना आपल्याला वन टाईम पासवर्ड हा आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर व ईमेल ॲड्रेस ह्या दोन्हीवरती पाठवण्यात येतो. जर काही कारणास्तव आपल्याला मोबाईलवरती SMS नाही आला असेल तर आपण आपला रजिस्टर्ड ईमेल ॲड्रेस तो चेक करा. तो OTP ह्या ठिकाणी एंटर करा आणि खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो आपण ह्या ठिकाणी आहे तसा एंटर करा. आणि त्यानंतर ना कन्फर्म ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करा. ऑप्शन फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर ना अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन फॉर्मची प्रिंट दाखवण्यात येते ज्यामध्ये आपल्याला पर्सनल डिटेल्स, आपण दिलेले प्रेफरन्स क्रमांक या सर्व गोष्टीचा अहवाल ह्या ठिकाणी राहतो. आपण याची प्रिंट पण घेऊ शकता. आता ह्यामध्ये महत्त्वाची सूचना आहे सर्व विद्यार्थ्यांना. ऑप्शन फॉर्म कन्फर्म केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा बदल करता येत नाही. जर आपण एकदा ऑप्शन फॉर्म कन्फर्म केलात OTP टाकून आणि कॅप्चा टाकून तर पुढील कुठल्याही कंडिशनमध्ये आपण कॅप राऊंड 1मध्ये भरलेला ऑप्शन फॉर्म पुन्हा एडिट करू शकत नाही. त्यामुळे ऑप्शन फॉर्म कन्फर्म करण्याआधी आपल्याला ज्या पद्धतीनं कॉलेज ॲड करायचं आहे, प्रेफरन्स द्यायचा आहे, ह्या सर्व गोष्टीची काळजीपूर्वक माहिती भरा आणि त्यानंतरच आपण ऑप्शन फॉर्म कन्फर्म करा. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरून कन्फर्म केलेला नाही आहे अशा विद्यार्थ्यांना अलॉटमेंटमध्ये त्यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण 4ही स्टेप ऑप्शन फॉर्मच्या ते कंप्लीट करावेत. OTP टाकावा, कॅप्चा टाकावा आणि ऑप्शन फॉर्म हा विहित वेळेमध्ये कन्फर्म करावा आणि अशा पद्धतीने आपण ऑप्शन फॉर्म भरून ती प्रोसेस कंप्लीट करावी.